शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत लावण्यात आलेल्या QR कोड प्रणालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा सूचना देऊनही काही भागात कचरा गाडी प्रत्यक्षात येत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे। मात्र गाडी न आणता ड्रायव्हर घरोघरी जाऊन फक्त QR कोड स्कॅन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार कचरा उचलला जात नसतानाही स्कॅनिंग केल्यामुळे कागदोपत्री सेवा दिल्याचे दाखवले जात आहे। त्यामुळे हा प्रकार थेट भ्रष्टाचाराकडे निर्देश करत असल्याचा आरोपही केला जात आहे। याआधी QR कोड संदर्भातील गैरप्रकार राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर उघडकीस आले होते। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा सवाल उपस्थित झालाय। स्थानिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच प्रत्यक्ष कचरा संकलन होत आहे की नाही यावर प्रशासनाने लक्ष ठेवावे अशी मागणीही जोर धरत आहे।